बलवान होईल भाग्य, फक्त कर्म करा योग्य. मन जिंकलं की जग जिंकता येतं. कर्क राशीवाल्यांचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे अत्यंत संवेदनशील आणि शक्तिशाली असलेलं हृदय होय. करुणा प्रेम ही कमजोरी नाही तर खऱ्या अर्थाने शक्ती आहे, ही बाब लक्षात घ्या. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते. आपण ऑक्टोबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यात आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर विविध दृष्टिकोनातून चर्चा करीत आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आपण सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. तुमचं व्यक्तिमत्व फॅमिलीतील हिरोसारखं असेल. घर, कुटुंब, समाज सगळ्यांसाठी उभं राहणारं तुमचं व्यक्तिमत्व असेल. भावना अधिक धैर्य अधिक योग्य कृती म्हणजे मोठा विजय, जो या महिन्यात कर्क जातकांना प्राप्त होईल. विशेष बाब म्हणजे 18 ऑक्टोबर रोजी गुरुदेव तुमच्या राशीत येऊन उच्चीचे होतील. तेथून तुमच्या व्यक्तिमत्वाला एक उंची प्राप्त होईल. भाग्य बळकट बनेल. अत्यंत सकारात्मक प्रभाव तुमच्यावर होतील. थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा राहील. सदुपयोग करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. रविदेव 17 ऑक्टोबर रोजी सुखस्थानात जाऊन नीचीचे होणार आहे. या काळात तुम्ही पैशांचे योग्य नियोजन करा, कारण या काळात तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होईल. परंतु अनपेक्षितपणे मोठा खर्च होऊ शकतो. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येईल. उत्सवाची समारंभांची रंगत असेल. नातेवाईकांची ये-जा होईल. मात्र तुमच्या वाणीमुळे एखादी व्यक्ती लांब जाण्याची किंवा दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने योग्य काळजी घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क जातक या महिन्यात अत्यंत स्मार्ट वर्क करणार आहे. योग्य वेळी योग्य विषयाची मांडणी करतील. त्यातून तुमचा कार्यभाग साध्य होईल. या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे भरपूर योग आहेत. नातेवाईकांकडे शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी अशा अनेक कारणांनी जवळचे आणि लांबचे प्रवास तुम्ही करणार आहात. या काळात तुम्हाला भावंड व मित्रांकडून विशेष सहकार्य प्राप्त होईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्या घरामध्ये आनंदाचे प्रसंग निर्माण होतील. घराची सजावट होईल, नूतनीकरण होईल. घरांमध्ये पाहुण्यांची ये-जा वाढेल. मात्र वाहन वापरताना काळजी घ्या. थोडीशी दुरुस्ती करावी लागू शकते. आईच्या आरोग्याकडे विशेषत्वाने लक्ष द्या. तिच्या आशीर्वादाशिवाय कामात प्रगती होत नाही, हे लक्षात घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे पंचमेश आहेत. त्यामुळेच कर्क राशीसाठी मंगळदेव राजयोगकारक मानले जातात. विद्यार्थ्यांनी या काळात अभ्यासात स्थैर्य टिकवून ठेवावं, कारण मंगळदेवांचा प्रवास पंचमाच्या व्ययातून सुरू आहे. अशा काळात मन भरकटू देऊ नये. कुलदेवीचं स्मरण करावं. अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावं. प्रेम संबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदाराची साथ लाभेल. संततीबाबत यश दिसून येईल. विवाह इच्छुक वधूवरांसाठी 15 तारखेनंतर शुभयोग निर्माण होतील. वैवाहिक जोडप्यांसाठी देखील महिना अत्यंत सौख्यपूर्ण म्हणता येईल. थोडेफार मतभेद होऊ शकतात, मात्र लगेच वातावरण सकारात्मक होईल. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने मिथुन जातकांना मागील काळात जो आरोग्याचा त्रास होत होता तो आता कमी होईल. योग, प्राणायाम, ध्यानधारणा याची सवय लावून घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होईल. घेतलेल्या कर्जाचे हप्ते नियमित फेडले जातील. शत्रू तुमच्यावर डाव आखतील, परंतु तुम्ही शांतपणे आलेल्या प्रसंगाचा सामना कराल.
यशस्वी व्हाल. स्पर्धेत यश मिळवण्याची शक्यता वाढलेली आहे. जर प्रयत्न वाढले तर यश तुमचंच असेल. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या जातकांसाठी महिना सकारात्मक म्हणता येईल. वरिष्ठांकडून तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल. विशेष कौतुक देखील केलं जाईल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. केवळ पार्टनरसोबत मतभेद होऊ देऊ नका. एकोपाने व्यवसाय वृद्धीचे भरपूर योग निर्माण झालेले आहे. जे जातक सर्व्हिस सेक्टरमध्ये कार्यरत आहे त्यांची प्रगती घडून येईल. नवीन ग्राहक प्राप्त होईल. थोडक्यात सर्व आघाड्यांवर हा काळ तुमच्यासाठी यशाचा म्हणता येईल. शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता या काळात उत्पादन विक्रीत सुधारणा होऊ शकते. काही सरकारी योजनांचा लाभ प्राप्त होण्याची देखील शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न केले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात कुटुंबामुळे तुमचा आनंद वाढणार आहे. नातवंडांसोबत उत्साह वाटेल. एक प्रकारची ऊर्जा त्यातून तुम्हाला प्राप्त होईल. आरोग्याकडे मात्र लक्ष ठेवणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कर्क राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य स्वतः तुमच्या राशीत येणार आहे. राशीत येऊन ते एकाच वेळी तुमचं पंचम स्थान, सप्तम स्थान, तुमची राशी, षष्ठ स्थान अशी एकूण 6 स्थानं तुमच्यासाठी शुभ करणार आहेत. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो. या भाग्यवर्धक काळाचा पूर्ण लाभ घ्या. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. तुमच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीची राशी कोणती ते कमेंटमध्ये नक्की लिहा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म करत असताना भावनिक अडथळे निर्माण होऊ शकतात. माता सीतेच्या मनात सुवर्णमृगाची लालसा निर्माण झाली. त्यामुळेच त्यांच्यावर धोका ओढावला गेला. त्यानुसार कर्क राशीच्या जातकांनी भावनेत वाहत जाऊन निर्णय घेणं कधीही योग्य ठरत नाही. विवेकाने पाऊल उचललं की यश हे तुमच्यासाठी उभं असतं, हे लक्षात घ्या. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने या काळात तुम्हाला धनलाभ नक्की होईल. कुटुंबात आनंद निर्माण होईल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात झालेला धनलाभ तुमच्यासाठी दीर्घकालीन लाभदायक ठरेल. अनपेक्षितपणे उत्पन्न येण्याचं किंवा एखाद्या ठिकाणाहून धनलाभ प्राप्त होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे. त्यातील या सर्वातील किती मुद्दे तुमच्यासोबत जुळून आले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्यय व परदेश गमन या दृष्टीने या काळात कर्क जातकांचा अनपेक्षित खर्च होऊ शकतो. मात्र तो कुटुंबासाठी असेल, घरासाठी असेल, कुटुंबातील व्यक्तीसाठी असेल, तो योग्यच म्हणायला हवा. लांबचे प्रवास व परदेश गमनाचे योग आहे. शिक्षणासाठी, नोकरीसाठी तुमचे अनेक प्रवास घडून येताना दिसत आहे. तुमचं हृदय एखाद्या सागरासारखं विशाल असतं. या महिन्यात भावना, कुटुंब, पैसा हे सगळं मिळून तुमचं आयुष्य एखाद्या सुंदर सिनेमासारखं असेल. संकटे येतील पण तुमचं धैर्य, तुमचं प्रेम तुम्हाला हॅपी एंडिंगकडे नेणार आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने या महिन्यात कर्क जातकांसाठी 7, 16 आणि 26 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा. तर 5, 14, 23 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल. या दिवसांमध्ये स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत. 146 गायत्री मंत्रांपैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या 5,30,000 संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे, ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे. कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करीत आहोत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, उपाय करावा.
ऑक्टोबर 25मध्ये कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, दसरा, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, दिवाळी, भाऊबीज असे एकामागे एक उत्सव आहे. या काळ शुभ मानला जातो, पण ग्रहस्थितीप्रमाणे प्रत्येक राशीनुसार वेगवेगळे उपाय आपण देत आहोत. मंत्र, घरात करायची पूजा, वैदिक साधना, राशीनुसार ब्रेसलेट तुम्ही धारण करू शकता. कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता चंद्राच्या शुभ प्रभावासाठी तुम्ही महादेवाला दूध, पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण केले पाहिजे. तसंच ओम सा सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. घरात करायची पूजा सांगायची झाल्यास कोजागिरीला दूध पिऊन कुटुंबासह चंद्रदर्शन घ्यायला हवं. तसंच दुर्गा सप्तशतीचा जाप करायला हवा. याशिवाय तुम्ही महोगणी हे ब्रेसलेट देखील धारण करायला हवं. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याची शास्त्रीय विधी, मंत्रण, माहिती पाठवण्यात येईल. अशा पद्धतीने ऑक्टोबर 2025 महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील राशीच्या माहितीसह आपण भेटणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घरकर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.